इथे दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या इनिंग करिता आता मैदानाच्या आतमध्ये आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहोत. ओव्हर क्रमांक 1 करिता साहिल, त्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुसज्जित होताना पाहतोय. आदेश आणि आशिष अशी जोडी, इथे पंचांचा ग्रीन सिग्नल दर्शवला गेलाय. साहिल पहिल्या ओव्हर करिता सुसज्जित झालाय. पहिला बॉल सेकंड मॅचचा पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, कट करण्याच्या प्रयत्नात अपयश वाट्याला आलंय बॅटरच्या. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. गुडलेन स्पॉटवरनं योग्य उसळी ती प्राप्त झाली आहे आणि त्यानंतर विकेटच्या मागे सरळ चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. शुभ सुरुवात ती पाहायला मिळाली आहे. आणखी एक बॉल यावेळेस थोडासा खाली राहिलाय. व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. सातत्यपूर्ण गुणवत्ता ती पाहायला मिळतीये. गोलंदाज साहिलकडनं सातत्यानं दुसरा डॉट बॉल तो कंप्लीट केला गेला. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बॉल क्रमांक 3. पावलांचं माप कुठेतरी गोलंदाज चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. विचारांचं काहूर ती मनामध्ये असणार आहे, त्याच अनुषंगानं थोडंसं थांबलाय. लय ती बिघडली होती. पुन्हा तयार होतोय. इथे कॉन्सन्ट्रेशन ते निश्चित बिघडलं गेलंय. त्याच अनुषंगानं हातातनं चेंडू निसटलाय. एकंदरीत नो प्लस 2 एकंदरीत 3 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात एक्स्ट्रा स्वरूपात. आणि फ्री हिटचा बॉल त्याच्याकरिता असणाऱ्या सुवर्ण संधी एका मोठ्या फटक्यासाठी जाणं ते गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल आदेश जो स्ट्राईक वेंडवरती आहे. आतापर्यंत 2 डॉट बॉल त्यानं फेस केलेत, परंतु एक प्रेशर रिलीज स्ट्रोक तो खेळावा लागणार आहे. सुवर्ण संधी आहे. शफल झालाय तिथे फटका पुन्हा एकदा फसताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तो चाणाक्ष होता, त्याच अनुषंगाने जास्त डॅमेज ते होऊ शकला नाहीये. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 3 चेंडूंच्या अखेरीस 4 धावा. शांत सुरुवात पॉवर प्लेच्या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. सेकंड मॅचमध्ये आपण पाहतोय कंट्रोल तो निसटला होता साहिलच्या गोलंदाजीवरती, परंतु तदनंतरचा कमबॅक बॉल तो सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. बंदिस्त करून ठेवलं. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. थोडंसं स्पीडअप करा गोलंदाज आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आशिष जो स्ट्राईक हँडवरती आलाय. पुढचा बॉल आशिषनं फ्लिक केलाय. बॉलला टायमिंग प्रॉपर आहे आणि त्या टायमिंग प्रॉपर इथे चेंडू करतो हवाई सफर. षटकार 6. त्याचाच बेनिफिट आपल्याला इथे गोलंदाजाला पाहायला मिळालाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक बॉल हाताळला साहिलनं. यानंतर होणारी मॅच त्याच्याकरिता आपण सुसज्जित व्हा विनंती असणार आहे. फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. चांगला रनिंग कॅच तिथे कॅरी केला गेलाय आणि माघारी परजावं लागेल बॅटरला. पहिली विकेट जातीये. गॉन.
सफळ होत नाहीयेत. विकेटचं होईल पतन. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. गॉन. त्याची विनंती असणार आहे. क्षमस्व. जय महाराष्ट्र भाताणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये SK स्पोर्ट्स कनेर अशी मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल समोर उडवलाय. तिच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. योग्य कलेक्शन त्याच्या माध्यमातून टिपलाय झेल संपलाय. आणखीन एका फलंदाजा खेळ. गॉन. या षटकामध्ये विकेटचा भरीमार तो पाहायला मिळालाय. सातत्याने या षटकामध्ये विचार केला तर 3 विकेट्स त्या माघारी परतल्या गेल्या. 2 वैयक्तिक आणि 1 रनआउटची विकेट त्याच्यामध्ये आहे. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहते. अडचणींमध्ये वाढ केली आहे बालाच्या या गोलंदाजीनं. केवळ 4 धावा खर्च केल्या. 3 महत्त्वाचे विकेट्स ते माघारी परतवलेत या षटकामध्ये. 2 महत्त्वाच्या विकेट्स वैयक्तिक टिपल्यात आणि 1 रनआउटची विकेट ती संपादित केली आहे. आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. डावखुरे आता फलंदाज तो स्ट्राईक एंडवरती आलाय आणि तिथे प्रॉपर टायमिंग. वेगाने चेंडू निघून गेलाय. फरार झालाय. आणखीन एक दमदार हिट. दर्जेदार टायमिंग. वरती पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा आल्या होत्या. 1 गडी इथे गमावला होता. त्यानंतर इथे बाला तो आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यानं केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. 3 महत्त्वाच्या विकेट्स त्याच्यात 2 वैयक्तिक विकेट्स आणि 1 रनआउटची सांघिक विकेट आहे.
ओव्हर क्रमांक 3 करिता इथे गोलंदाज तो गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. रोहन आलाय. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि सातत्यानं चांगली गोलंदाजी करण्याकरिता ओळखला जातो. स्लॉग ओव्हरची जबाबदारी घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सज्ज झालाय. पहिला बॉल इथे आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती पाहू शकतो. कव्हर आहे, कव्हर आहे, त्यानंतर मिड ऑफ मिड ऑन आहे. पुढचा बॉल तिथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याची मंशा ती दर्शवली होती. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अतिरिक्त बाहेर निघणारी डिलिव्हरी ही पंचांच्या माध्यमातून दर्शवली गेली आहे. पुढचा बॉल इथे सरळ देही एसटी वरती आदळलाय बॉल. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडलं नाहीये. थोडासा इंजर्ड आपल्याला जरूर बॅटर पाहायला मिळतोय, कारण की वेगाने चेंडू सरळ देही एसटी वरती आलाय. चांगला पेस आपल्याला इथे रोहनच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि पेस तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच अनुषंगाने कुठेतरी बॅटर थोडासा लेट झाला फटक्यामध्ये. पुढचा बॉल शफल झालाय. फॅन्सी स्ट्रोकची निवड करायची होती, परंतु ती निवड ती सफल फेल ठरली गेली आहे. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. गुडलेन स्पॉटवरनं खाली राहणार चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये यशस्वी राहिलाय. एक चेंडू वरती हाताळलाय, एक चेंडू खाली राहिलाय. व्हेरिएशन ते पाहायला मिळालंय. पुढचा बॉल परफ्यूम, परंतु तिथे व्हाईट बॉल असं दर्शवलं जाईल. अतिरिक्त बाहेर निघणारी डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. समतोल तो राखला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफलिंग स्ट्रोक तो खेळायचा होता. गॅपमध्ये चेंडू फरार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तिथे कम्युनिकेशन मध्ये अभाव दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि इथे रनआउटची विकेट ती माघारी परतली गेली आहे. आउट. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 22. इथे माननीय श्री पिंटूजी पाटील विद्यमान उपसरपंच शिवनसई यांचं इथे शुभागमन झालं. मी विनंती करतोय सर, आपण इथे व्यासपीठाच्या दिशेनं मार्गस्थ व्हा आणि मॅचची जी मजा आहे ती VIP कक्षातनं आपण लुटा. आपले स्नेहजन, आपला मित्रपरिवार आपली वाट पाहतोय. विनंती करतोय सर, आपण या. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. तिथे समोर मारण्याच्या प्रयत्न कुठेतरी फसले होते, परंतु मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. कॅच ड्रॉप केलाय आणि एक सिंगल ती ॲड करू दिली आहे. अशा चुका फार अवघड ठरणार आहे टीमला, कारण की चेस करत असताना एक एक धाव ती महत्त्वपूर्ण असते. चार चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 23. कमालीची गोलंदाजी रोहनकडनं या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळाली आहे. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. चांगली गोलंदाजी इथे स्लॉग ओव्हरमध्ये रोहनकडनं सातत्यानं पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहते. एक चांगला बॉल इथे हाताळेल का रोहन, का एक चांगला फटका त्यानं फिनिश करेल का बॅटर, ते पाहणं गरजेचं राहणार आहे. शेवटचा बॉल अजूनही पहिल्या इनिंगचा तो मार्गस्थ होतोय. पुढचा बॉल तिथे स्लाइस झालाय. बॉल थोडासा फटका फसलाय, परंतु वेग प्रचंड आहे. सुसाट वेगाने आउटफील्ड फास्ट अँड फ्युरियस स्वरूपात निघून गेलाय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार 4. आहोत जय महाराष्ट्र भाताणे त्यांच्या विपक्षामध्ये SK स्पोर्ट्स कनेर दोन्ही टीमचे कॅप्टन. आम्ही तुम्हाला विनंती करतोय की
त्वरित नाणेफेक करण्याकरिता दाखल व्हा. हॅलो. चला दोन्ही संघाचे कर्णधार जे महाराष्ट्र भाताने आणि एस के स्पोर्ट्स कनेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती या टॉस का बॉक्समध्ये जिथे नाणेफेकी आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आपल्याला जे महाराष्ट्र भाताने आणि एस के स्पोर्ट्स कनेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण नाणेफेकी करणार आहोत. वारंवार सूचना होत आहेत. दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमध्ये जिथे एकमेकांच्या विरोधामध्ये विश्व भारती फाटा आणि त्याचबरोबर KBM सातिविली अशी लढत सध्या पण मैदानामध्ये अनुभवत आहेत. पहिली पारी समाप्त झाली आणि पहिल्या पारीमध्ये टीमची टोटल ती उभी राहिली 28-28 आणि 29चं लक्ष हे समोर ठेवले टीमला जिंकण्याकरता. पाहूयात या इनिंगमध्ये धावा चेस होतील की नाही याचं प्रत्युत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये म्हणजेच पुढच्या 3 षटकामध्ये आपल्याला सर्व काही कळणार आहे. सर्द मॅच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूयात. गोलंदाजी मार्कवरती आदेश आणि समोर जर फलंदाज पाहिला तर बॅटिंग करण्याकरता स्वप्नील. पंचांचा ग्रीन सिग्नल. सुरुवात होईल या दुसऱ्या इनिंगला. दोन्ही संघांना देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डिकीट करण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. ड्राईव्हचा फटका लॉफ्टी ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीवरती थोडासा फायदा तो घेत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट या पहिल्या बॉलवरती आपण पाहत आहे. टीमची धावसंख्या फलकावरती श्री गणेशा होतोय जाऊन पोहोचले आहे 2 धावसंख्येवरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक चांगलं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रत्युत्तर सध्या उसगावकर देत आहेत. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न गॅपमध्ये परंतु क्षेत्ररक्षक तो वाट पाहत राहिला आणि यावेळी त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांकरता चौकार. चौकाराने जाऊन पोहोचले एक्झॅक्टली 6 वरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चौकार आलाय. पॉवर प्लेचा फायदा सध्या स्वप्नील घेतोय. आता थोडस वेगळ्या गतीने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा सध्या बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यावरती देखील एक सिंगल धाव ही जॉईंट होईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 बॉलच्या समाप्ती अखेर 7 वरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या मॅचमध्ये आपण ऑफिशियल्स पाहत आहेत. ओमकार गरज असेल आणि त्याचबरोबरीने राहुल यादव लैला यांना पंचांच्या सध्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पहिला सामना लढला त्यामध्ये राहुल यादव लैला मॅन ऑफ द मॅच घेत असताना त्याला आपण पाहिलं आणि तेच आता सध्या स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचकडे बोलूयात जिथे
हा बॉल चांगला टाकलाय. आणखीन एकदा चांगला बॉल. सध्या प्रश्न विचारलेत या मागील 2 बॉलवरती. दोन्ही बॉल निर्धावच्या स्वरूपात फेकलेत गोलंदाजाने. आता सध्या चौकार आल्यानंतर कमबॅकचे सिग्नल प्रतिउत्तर ते सध्या बॅट्समनवरती आता देत आहेत. इथून जर पाहिलं तर 5 बॉल एकंदरीत फेकून झाले त्यांनी. या धावसंख्या 7 वरती आहे. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवण्याचं काम फलंदाजांना करण्याचं पाहायला मिळत आहेत. आता फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचा पतंग. 2 बॉल निर्धाव आले. त्यानंतर थोडंसं आता विकेटचा पतंग होईल कारण प्रेशर आला. ते प्रेशर रिलीज करत असताना शॉट एक्झिक्यूट ते जमलं नाही. विकेटचा पतंग. खेळाडू बाद. गणेश गोलंदाजी मार्गवरती आहे. षटक क्रमांक 2 ते तो हाताळण्याकरता आलाय. आता या षटकामध्ये निर्धारित किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेची गोष्ट आहे कारण 12 बॉल 22चं समीकरण आहे. प्रत्येकी षटकामध्ये 11चं समीकरण ते असणार आहे. पहिला बॉल थोडंसं थांबलेत. गोलंदाज रनवेमध्ये आता बिघाड सध्या निर्माण होत असताना पाहायला मिळतोय आणि त्यावरती पुन्हा एकदा आता फॉलो थ्रूमध्ये येत असताना गोलंदाज पाहायला मिळेल. डेड बॉल तो इथे पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची डिलिव्हरी इथून हाताळली नाही आहे म्हणजेच पुणेच एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. फिल्डिंगची विवरचना जर पण इथून निहाळली तर स्क्वेअर लेग असेल. त्यानंतर लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा अपील देखील इथे पाहायला मिळाली परंतु अपीलवरती जास्त काही प्रभाव इथे पाहायला मिळणार नाही आहे. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपात त्या बॉलची सांगता होतीये. या षटकाची सुरुवात जर पण पाहिली तर चांगल्या रीतीने झाली आहे. अशी जर सुरुवात राहिली एंड देखील अशाच रीतीने जर केला तर मग प्रेशर वाढू शकतं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. आणि जी कोणाची रिक्षा आहे त्याला विनंती करतोय जो समोर प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती करतोय तिकडे रिक्षा कोणाची उभी आहे ऑटो त्याला विनंती करतोय ती आपण तिकडनं हटवायची आहे प्लीज. एक सिंगल धाव ती फलकावरती ऍड झाली आहे आणि टीमची धाव संख्या 8 वरती जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे थोडासा क्षेत्ररक्षक डिसाल बाळा मिळाला परंतु जास्त काही प्रभाव होणार नाही आहे. एक सिंगल धाव आणखीन एकदा जॉईन झाली आहे. टीमची धाव संख्या ती सध्या जाऊन पोहोचली आहे 9 वरती. आता जर इथून पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत. 20ची गरज राहिली आहे. 9 बॉल 20 हे सामन्याचं समीकरण. या 3 बॉलवरती काहीतरी करामत ती बॅट्समनला करावी लागेल कारण धावसंख्या थोडी मोठी आहे. होऊ शकतात. आत्मविश्वास नावाची गोष्ट तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल इथे सुटलाय. झेल टॉप झालाय परंतु आता त्याच्यावरती 2 धावा हे सध्या कंप्लीट करत असताना बॅट्समनच्या माध्यमातून पाहतोय म्हणजे ते सामन्याचं समीकरण असं राहिलंय. 8 बॉल बाकी आहेत. 18ची गरज राहिली आहे. सामना निर्णायक आहे कारण दुसरा सामना आजच्या दिवसाची आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने जय महाराष्ट्र वातानी आणि त्यांच्याच विरोधामध्ये SK स्पोर्ट्स कणेर पाहणार आहोत. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस उडवण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन जास्त प्राप्त केलंय परंतु डिस्टन्स ते गाठू शकले नाहीये. क्षेत्ररक्षक डीपमधनं थोडेसे वेगाने पोहोचले होते परंतु जेल टिपता आलं नाहीये कारण थोडासा हाय कॅच होता लॉंग कॅच होता त्यामुळे जेल टिपता आलं नाहीये. 13 धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता इथून विजय होण्याकरता 7 बॉल आणि 16 धावींची गरज. 7 बॉल 16 हे सामन्याचं समीकरण. शेवटचा 3 बॉल बाकी आहे. महत्वाचा बॉल आहे. पुढचा बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका इथे एक्झिक्यूट केला. लेट कट ज्याला म्हटलं जातं ते एक्झिक्यूट करत असताना फक्त एक सिंगल धाव
यावरती मेळ षटकाची देखील समाप्ती झाली आहे. म्हणजेच आता 2 षटक संपलेत. टीमची टोटल राहिली आहे 14 वरती मधून, म्हणजेच इथून 6 बॉल बाकी आहेत आणि 15 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 15 हे सामन्याचं समीकरण इथून राहिलेलं आहे. आशिष गोलंदाजी मार्गवरतीचा शेवटचं षटक तो हाताळण्याकरता आलाय. महत्वाचा डिसिजन आहे त्या आशिषने स्वीकारलंय. जबाबदारी जी असते ती आता स्वीकारली आहे. म्हणजे 6 बॉल 15 डिफेंड त्याला करायच्या, तर 6 बॉलमध्ये 15 बॅट्समनला बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. पाहूयात काय घडेल या मॅचमध्ये, कारण स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये धावा चेस होऊ शकतात, परंतु तुमच्यामध्ये आत्मविश्वास नावाची गोष्ट ती हवी असते. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चालला. क्षेत्ररक्षक बॉलवरती आल्यात. एका हाताने बॉलला स्टॉप केले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय का इथे पाहावं लागेल. ते जो काही डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट इज अ 4 रन. 4 धावा, चौकार 4. टर्निंग पॉइंट हा चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे आता 5 बॉल बाकी, 11ची गरज राहिली आहे जिंकण्याकरता. 5 बॉल 11 हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल डिस्टन्स किती गाठलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 6 धावन करता घेतला, परंतु बाउंड्री लाईन वरती पाय तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. लगान मूवीची आठवण आली. बॅलन्स महत्वाचा असतो आणि आणखी एक मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल बॉल जाईल 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 बाउंड्री लाईनच्या पार आणि ते सामना या षटकाराने फिनिश केला जातोय. खेळ खल्लास. आदरणीय परशुरामजी भुयाल साहेब इथे उपस्थित त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आणि स्थानापन्न व्हायचे. मॅच इथे जिंकली आहे टीमने KBM सातिवली संघाने. मॅच अगदी जिंकून दाखवली. पहिल्या 2 षटकामध्ये काय राहिला नव्हता, परंतु त्यानंतर 6 बॉलमध्ये 15ची गरज असताना 3 बॉल ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळाले. लाजवाब बॅटिंग आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट स्वप्नील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आदरणीय परशुरामजी भुयाल यांना विनंती करतो या आपल्या शुभस्थानी मॅन ऑफ द मॅच जे आहे ते देतोय. आदरणीय परशुरामजी भुयाल यांना विनंती करतो या आपल्या शुभस्थानी देऊयात मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच स्वप्नील आपण या. मेडल आहे
जे आपल्याला प्राप्त झाले आदरणीय कपिल जाधव यांच्या माध्यमातून हे स्पर्धेकरता लाभलंय आणि ते मॅन ऑफ द मॅचचं जे मेडल आहे ते आपण ते सुपूर्त करतोय. त्यानंतर जर्सी जी आपल्याला प्राप्त झाली आदरणीय जगदीजी दोडी साहेब बाबू कन्स्ट्रक्शनचे ओनर त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते देखील ते देतोय. स्वप्नील वेलप्लेड आणि काही गोष्टी त्या देखील आपण तुमच्यासोबत मांडणार आहोत. डीजे मास्टर एक मिनिट. कसं वाटलं एकंदरीत पहिल्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या नव्हत्या, 14 एकंदरीत आल्या होत्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 बॉल 15ची गरज होती आणि 3 बॉल तुने बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवल्या. काय म्हणतील या पारीबद्दल? काय नाही, काय पण करून रन चेस करायचे होतात म्हणून जे ज्या रेंजमध्ये आले बॉल मी त्या रेंजमध्ये मारून टाकले. आणि नेक्स्ट मॅच करता आपल्या संघाला काय म्हणतील? काय नाही, सर्व टीमकडून बेस्टच असेल आमच्या. शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच करता. थँक्यू सो मच. हे होते स्वप्नील याने मॅन ऑफ द मॅचचे खिताब आपण पाहिलात. उसगाव गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय जयजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. आगतम स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपलं. आणि मॅन ऑफ द मॅचचं जे टी शर्ट आपण देतोय खेळाडूला विनंती असेल ते आपण परिधान करून नेक्स्ट मॅचमध्ये उतरायचं आहे.